इथे रस्ता बंद झाला. ॲज युजल आपल्या गाडीत पेट्रोलच नाही आहे. एंड आहे पूर्ण आणि भरतो पेट्रोल पंप. आज शनिवार होता तर म्हटलं की हनुमान महाराजांच्या पाया पडायला येऊया, कारण शनिवारचं चांगलं असतं. मौसम खूप क्लाउडीज झालेला आहे आणि आता रिसेंटली वाजलेत 10:35. ओके, आपण जाऊया आता. एव्हरीवन यूजिंग विथ बॅक अगेन विथ व्हिडिओज. एव्हरीवन कसं काय, तर आपण एक चाललोच हिडन प्लेसमध्ये. जास्त पब्लिकला माहिती नाही आहे आणि एकदम फेमस प्लेस आहे, मस्त आहे. तशीच आता कोंडेश्वरला गेलेलो बदलापूरला, तशीच एक प्लेस, चांगली प्लेस आहे. फक्त बट तिथे मंदिर आहे, बट वॉटरफॉलचं आहे ते एकदम डेंजर आणि खतरनाक आहे. तर स्टेट येऊन राहा. आणि क्लाउडी मोसम झालेला आहे, तर त्या पहिलंच आपण पाऊस पडायच्याच पहिलं आपण पोचायला प्रयत्न करूया. तर चला जाऊया. हां, माझा आहे ना स्पीडोमीटरच बंद पडला आहे त्या ट्रिपपासून. ॲक्च्युली आहे ना खबरदार बघून खूप चांगलं वाटत होतं. म्हटलं थांबूया आणि निघालो आपण. आजचा मौसम खूप म्हणजे खूप चांगला होता. आय लव्ह इट. हे उपवन लेक आहे. या बोरांना बघून माझ्या जुन्या आठवणी ताजा झाल्या, कारण आम्हाला पण अशीच न्यायची आणि ही गाडी अशी रस्त्यात मध्येच बंद पडली. किती मोठं झाड पडलं बघा, बापरे. आपल्याला जो लोणावळ्याला रोड लागतो ना जुन्या घाटातून जाताना, तसा सेम रोड आहे हा. आणि एकदम आजूबाजूला ग्रीनरी आणि एकदम मस्त रोड आहे. इथे तर रस्ता बंद झाला आहे. मला वाटतं मी चुकीचा रस्ता घेतला टर्न. आता जाऊया तिथूनच. किती मस्त ना, पाणी क्लिअर आहे पूर्ण. तुम्हाला ट्रॅक करावं लागेल. 1 किलोमीटर आहे इथून रस्ता, बट काय ग्रीनरी आहे यार. ह्या तुम्हाला ब्लॉगमध्ये पूर्ण ग्रीनरी वगैरेच भेटणार आहे. आता मान्सूनमध्ये जेवढे एपिसोड्स टाकलेत मान्सूनचे, तेवढे ग्रीनरी. आता वाजलेत 11:44 झालेत आणि माझ्या मागे पण येत आहेत. धान्य लावलं वाटतं कोणतं तरी. असा हा रोड आहे. जंगल आहे बाय द वे. ओके, मी आलो चप्पल घालून, तर तुम्ही शूज घालून या, बेटर असेल. बट मस्त आहे. हलका हलका पाऊस पडतो, ड्रिझलिंग होते, बट आजूबाजू पूर्ण हिरवळ आहे. तिथे मला हलकं पाणी दिसतंय. चल आगे बढ़ते. सुंदर असा व्ह्यू. इथून जायचं आपल्याला आता. किती सायलेंट आहे बाबा, फक्त पाण्याचा आवाज येतो. वाटतं इथून मधून
बी केअरफुल, बट साप बीपाची भीती आहे इकडे. केअरफुली या. करतो ना, मला वाटतं आता येईल कारण पब्लिकचा आवाज खूप येतो इथे. कुठून जायचं भाई? आलो फायनली. पण हा छोटा आहे रे, मी बघितलेला खूप मोठा होता. खूप छोटा आहे आणि काय मजा नाही एवढी, बट अजून एक आहे दुसरा, ते तिथे जाऊया बघायला आपण. चला. आय थॉट की खूप मोठं असेल, काहीतरी वेगळंच असेल, एवढं जंगलमधून रस्ता आहे, बट नथिंग प्रिशियस मॅन. बट अजून एक आहे तिथे ट्राय करूया. ते पण एवढाच टाइम लागेल त्याला, पण ते पण ट्रॅकिंगच आहे. चला, सो फॉर सो गुड मॅन. अजून काय बोलू शकतो. चलो. पाऊस चालू झाला यार. शिट यार, खूप कठीण आहे आता. ओ माय गॉड. स्लोली मी पण भिजतोय आता. अर्ध तरी डोकं भिजलंच आहे. काय यार, मूड ऑफ झालाय. 5-10 मिनिटं झाले इथेच थांबलो. आता वाजलेत किती, 12-8 झालेत. चलो. ना आवाज करून चला जर एकटे येत आहेत तर कसं म्हणजे माहिती आहे का, साप वगैरे असेल ना तर तो अलर्ट होतो की इथून तर काहीतरी चाललंय बाबा. कारण मी असं ऐकलंय, त्यामुळे मी पण फॉलो करतो ते. आय ऑल्सो फील स्केअर मॅन, कारण पाऊस आहे. एक चांगलाच किडा चावला पाहायला चायला. चलो, तर आलोय गाडी पशीच आलोय जवळ, आणि इथून बघूया आता काय भेटतं तिथे जायला. नाहीतर मग आपण काहीतरी नाश्ता करूया आणि मग घरी जाऊया. जर भेटत असेल, मी आता दुसऱ्या डेस्टिनेशनला जातो आणि बघतो काय आहे, तर मग काढूया आपण. नाहीतर मग घरी जाऊया, है ना, खाऊन पिऊन. बट कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हा पण कसं, कारण पाऊस कमी झाला आहे त्यामुळे वॉटरफॉल हा कमी झाला असेल. बट सांगा मला कमेंट सेक्शन. ओके. हा रोड कुठे जातोय? अच्छा, इथून किती किलोमीटर आहे जर बघायचं असेल तर आपल्याला? इथनं गेलो ना आपण सकाळी बाहेर वरती, हा, तरी 1-2 तास चालायला लागतील तुम्हाला. अच्छा, 1-1.5 तास तर जाणार. हात चाललं तर काय बाबाची चाल तास आहे, 1 तास तर जाणार. ऐकलं का? बाहेरचे पण वर असतात ना, हा हा, त्याच्यामुळे कसं गावातले लोक असतील, कोणी कोणी नेलं ना सांगा ती, हा, तर तुम्हाला कसं शॉर्टकटनी पण आणि बरं पडेल. बरं पडतं. गाईड त्या दिवशी पोरांनी नेला नाही ना दाखवायला, त्याला द्यायला नाही. 700-800 रुपये दिला नाही त्या पोराला. अच्छा, चांगले पिऊन बिऊन मस्त आले. म्हणजे आल्यासारखं त्यांना काहीतरी वाटलं ना. बरोबर बरोबर. Chai in this way.
आता पाऊस कमी झाला आपण इथून निघूया, कारण इथे गाईड्स लागतात. त्यामुळे तुम्हाला आतमधून एंटर करताना असं एंट्री गेट दिसेल. इथून डिसाईड केलं की घरीच जायचं, कारण तिथून गाईड वगैरे लागतात. त्यामुळे आपण नाही थांबवूया है ना. तर निघूया पुढे. थोडा जोरशाने पाऊस येतोय ना, काय सांगू तुम्हाला, खूप जोरशाने पाऊस येतोय. खूप जोरशाने पाऊस. आपण आलो, रेडी झालो आणि आय थिंक 3 वाजायला आलेत. आणि जर तुम्हाला कुठलाही पण कशाही रिझनने आवडलं असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि एक कॉमेंट तरी नक्कीच करा. कसं वाटलं, काय वाटलं. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.